कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वा, या वर्षीची गुढी ना कमाल आहे। खरे आशू, अरे हा प्रसाद घे। थँक्यू। आता कुठे सरावलाय तो कडुलिंबाच्या चवीला। हो खरंय, लहानपणी पळून जायचा ना प्रसाद आणला की। पण आता मोठा झालाय तो, जबाबदार झालाय आणि आयुष्यातले कडू गोड सगळे अनुभव घेतले। आणि हा प्रसाद म्हणजे त्याचंच प्रतीक असतं। मस्ती करू नका रे, सरळ झाला हसतील आपल्याला ती माणसं, माहितीये का तुम्हाला? अरे या या, आले का? हॅलो हॅलो हॅलो, स्वागत आहे स्वागत आहे। कशात आजी? या मस्त। आशीर्वाद यशस्वी व्हा। अरे तुम्ही सगळे अचानक इथे? अगं आशूने फोन केला आम्हाला, आलो लगेच। आशू, सीताई, उत्सव आहे म्हटलं सगळ्यांनी साजरा करायला हवा म्हणून सगळ्यांना बोलवून घेतलं। मागच्या वेळेला न जेवता गेला होता। अरे हा हा, यांचाही पहिलाच पाडवा नाही का? हो, आणि छान वाटतंय, सगळे एकत्र पाडवा करतोय। ही सगळ्यांशी एवढं चांगलं का वागते? हिने पार्टी चेंज केली का ही पण बदलली? बोलल्यानंतर तिच्याशी आता गुढी तर उभी राहिली, मग ह्याच्यामुळे काय कार्यक्रम आहे काय? हा आजी, आपल्याला ना एका ठिकाणी गुढी उभारायला जायचंय। हा, मी आधीच यांना सांगितलं होतं, त्यामुळे आपण आता निघूया काय? पण त्याआधी उर्मिला जरा प्रसाद दे सगळ्यांना। आजी, कशी दिसतेय माझी सून? अगदी सासूची सावली आहेच मी। सीताई, किती महिने झाले मी हे ऐकण्यासाठी ना खूप आतुर होते। आता तुम्ही मला बोलताय ना, तर मला ना असं सारखं सारखं ऐकावं असं वाटतंय ते। तुम्ही बोला ना, परत बोला। आशू, हा, हे समद बघून आज तुला लई आनंद झाला असेल नाही? खरं आजी, मी या दिवसाची फार आतुरतेने वाट बघत होतो माहिती। ह्या दोघींना एकत्र बघून मला इतका आनंद होतोय। आता ऐका, आपण जिथे जाणार होतो आज, तिथे तुम्हाला दोघींना एकत्र मिळून गुढी उभारायची आहे। आनंदाची आणि प्रेमाची गुढी। आणि सगळ्यांनी बाईकने जायचंय ना? ताई, तू सॉलिड खुश आहेस हं? मग माझ्या सुनेने शिकवली बाईक मला। बापरे। बरं चला, शोभायात्रेला जायचंय। हा चला, आवरा चला। पण मी काय म्हणते, त्याआधी आपण जरा चहा पाणी करून घेऊया का? आणि सगळ्यांनी फेटे बांधायचे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।